नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMP असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. एक्स्ट्रा माहिती जी आपण कव्हर करणार आहोत ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार आहे 444वा. या भागामध्ये आपण 26 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, नुकतंच निधन झालेले सर विल्यम मार्क टूली हे खालीलपैकी कोण होते? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, त्याचं कारण आपण पुढे कव्हर करणारच आहोत. तर सर विल्यम मार्क टूली यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर ते खालीलपैकी कोण होते? तर ते होते बघा पर्याय ब पत्रकार. आता पत्रकार होते कोणत्या देशाचे? तर ते ब्रिटिश. लक्षात ठेवायचं आहे, ब्रिटिश पत्रकार होते सर विल्यम मार्क टूली, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म आपल्या भारतामध्ये झाला होता. कुठे? तर कोलकाता, भारत या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता, परंतु नागरिकत्व हे ब्रिटिशचे होते. लक्षात ठेवायचं आहे. काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, कव्हर करून घेऊया. त्यांना व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जात असे. परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात, खालीलपैकी कोणास व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? जे काही ट्रेंडिंग टॉपिक असतात बघा, तर त्यामधले जे काही आपण माहिती कव्हर करत असतो तर त्यामधले प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी महत्त्वाची माहिती ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. या सर विल्यम मार्क टूली यांना व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जायचे. BBCचे भारत ब्युरो प्रमुख होते. केव्हा? तर 1972 ते 1994 या काळामध्ये ते BBCचे भारत ब्युरो प्रमुख होते. त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर पद्मश्री. भारताचा चौथा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री हा त्यांना 2005 साली प्राप्त झाला होता. त्यानंतर ब्रिटिश सरकारचा नाईटहूड पुरस्कार 2002 साली त्यांना प्राप्त होता. 1985 साली त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त होता. केव्हा? तर 1985 साली. त्यांची काही महत्त्वाची पुस्तकं आहेत जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. त्यातलं पहिलं पुस्तक आहे नो फूल स्टॉप्स इन इंडिया. नो फूल स्टॉप्स इन इंडिया. दुसरं पुस्तक आहे इंडिया इन स्लो मोशन. तिसरं पुस्तक आहे द हर्ड ऑफ इंडिया. हे त्यांचं तिसरं पुस्तक आहे. असे 3 महत्त्वाची पुस्तके त्यांची आहेत जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. आता ते चर्चेत का आहेत? तर त्यांनी ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत बघा भारताच्या, त्या कव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या घटना आहेत त्या या ठिकाणी कव्हर करून घेऊया. त्यातली एखादी घटना परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. त्यांनी महत्त्वाच्या केलेल्या घटना 1975 सालची जी काही आणीबाणी लागू करण्यात आली होती बघा, तर 1975 सालची आणीबाणी ही देखील त्यांनी घटना कव्हर केली होती. दुसरी घटना आहे 1984चे ऑपरेशन ब्लू स्टार. ऑपरेशन ब्लू स्टार हे देखील त्यांनी कव्हर केले होते. पुढची घटना आहे 1984 सालचं जे काही इंदिरा गांधी हत्या आणि 1991ची राजीव गांधी हत्या, या दोन्ही घटना त्यांनी कव्हर केलेल्या होत्या. 1991 मध्ये आर्थिक उदारीकरण ही जी काही घटना होती तर ती देखील त्यांनी कव्हर केलेली आहे. 1992ची बाबरी मस्जिद विध्वंस घटना. त्यानंतर 1993 मुंबईचा जो काही बॉम्बस्फोट झाला होता बघा, तर ती देखील घटना यांनी कव्हर केलेली आहे. अशा महत्त्वाच्या घटना त्यांनी कव्हर केलेल्या आहेत आणि त्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. अशा महत्त्वाच्या ज्या काही भारतात घडलेल्या घटना आहेत तर त्या महत्त्वाच्या घटना त्यांनी कव्हर केल्या होत्या. त्यासाठी सर विल्यम मार्क टूली हे आहेत बघा, तर ते चर्चेतील टॉपिक आहेत. त्यासाठी येणाऱ्या भरतीमध्ये यावर एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला हमखास यायला हवं. याबद्दल एक्स्ट्रा माहिती जी आहे बघा, तर ते आपल्याला टेलिग्राम या ठिकाणी प्राप्त होईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. याचा PDF देखील आपल्याला त्याच ठिकाणी प्राप्त होणार आहे. पुढील प्रश्न आहे दुसरा, भारतीय सैन्याने किती किमी सीमेमध्ये लक्ष्मण रेखा आखलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर भारतीय सैन्याने पर्याय ब 35/3 किमी. किती? 35/3 किमी एवढ्या सीमेमध्ये बघा लक्ष्मण रेखा आखलेली आहे. कशासाठी? तर जे काही उत्तर आणि पश्चिम सीमावरील वाढती घुसखोरी आहे बघा, तर या वाढती घुसखोरी लक्षात घेता या विरोधामध्ये भारतीय सैन्याने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आणि एकूण 30/3 किमी या
लगत लक्ष्मण रेखाही आखलेली आहे. कारण काय, तर उत्तर आणि पश्चिमेकडील सीमांच्या आसपास शत्रूंच्या ड्रोनवर नजर ठेवून तातडीने पाडण्याची जबाबदारी आता यानुसार आपल्या भारतीय सैन्याने स्वीकारलेली आहे. जे काही किलोमीटर आहे बघा 35/3 किमी, तर या किमीमध्ये एखाद्या शत्रूचे ड्रोन म्हणजेच पाकिस्तान चीन हे जे काही दोन देश आहेत बघा, तर या शत्रूचे ड्रोन घुसखोरी करत असतील तर त्याच्यावर सैन्यांकडून कारवाई केली जाते, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा, मदर ऑफ ऑल डील. काय, मदर ऑफ ऑल डील हा जो काही मुक्त व्यापार करार आहे तर तो खालीलपैकी कोणामध्ये झालेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर मदर ऑफ ऑल डील हा जो काही मुक्त व्यापार करार आहे तर तो पर्याय ड, भारत आणि युरोपियन युनियन, EU किंवा युरोपियन युनियन, भारत आणि युरोपियन युनियन किंवा भारत आणि EU या दोघांमध्ये झालेला करार आहे. कोणता, तर मदर ऑफ ऑल डील हा मुक्त व्यापार करार आहे जो या दोघांमध्ये झालेला आहे. कोठे झाला, तर नवी दिल्ली येथे झालेल्या भारत आणि युरोपियन युनियन संमेलनामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या भारत आणि युरोपियन युनियन संमेलनामध्ये याची घोषणा ही करण्यात आली. आता याला नाव कोणी दिलेले आहे, तर नाव दिलेले आहे उर्सुला वॉन डेर लेयन. नाव लक्षात ठेवायचं आहे, उर्सुला वॉन डेर लेयन, जे युरोपीय आयोगाचे अध्यक्ष आहेत, आणि दुसरे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर या दोघांनी याचं नाव हे दिलेलं आहे मदर ऑफ ऑल डील. कशाचा करार आहे, तर मुक्त व्यापाराचा हा करार आहे. हे जे काही उर्सुला वॉन डेर लेयन आहेत बघा, तर ते भारताचा जो काही 77वा प्रजासत्ताक दिवस पार पडला बघा, तर त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. नाव लक्षात ठेवायचं आहे, उर्सुला वॉन डेर लेयन हे एक होते. आणखीन दुसरे एक व्यक्ती होते, त्यांचं नाव काय, त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. दोघांना आमंत्रित करण्यात आलं होतं यावर्षी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून. एक नाव आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे, त्यांचं नाव आहे उर्सुला वॉन डेर लेयन. दुसरे व्यक्ती कोण, उत्तर कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 14 हा देखील प्रश्न महत्त्वाचा, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. महिला प्रीमियर लीग, ज्याला आपण WPL म्हणतो, तर महिला प्रीमियर लीग WPL मधील पहिले शतक कोणी ठोकलेले आहे? आतापर्यंत 3 आवृत्त्या पार पडलेल्या आहेत. 3 आवृत्त्यांमध्ये 2 वेळा मुंबई इंडियन्स हा संघ विजेता ठरला असून 1 वेळा RCB संघ विजेता ठरलेला आहे. या तिन्ही आवृत्तींमध्ये एकाही महिलेकडून बघा शतक हे लावले गेले नव्हते, परंतु यावर्षी 4थ्या आवृत्तीमध्ये महिला प्रीमियर लीग जी 4थी आवृत्ती सध्या सुरू आहे बघा, तर या 4थ्या आवृत्तीमध्ये पहिलं शतक, WPL मधील पहिलं शतक हे लगावलेलं आहे पर्याय अ, नॅट सायवर ब्रंट यांनी. कोणी, नॅट सायवर ब्रंट यांनी WPL मधील पहिलं शतक हे लगावलेलं आहे. आता या कोणत्या संघाशी संबंधित आहे, तर मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स या संघाशी संबंधित असून RCB विरुद्ध नॅट सायवर ब्रंट यांनी बघा महिला प्रीमियर लीग मधील पहिलं शतक हे झळकावलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत जॉर्जिया वॉल आणि सोफी डिवाइन या दोघी ज्या आहेत बघा, तर त्यांनी 99 पर्यंत रन्स हे बनवले होते, परंतु शतक पूर्ण केलं नव्हतं. त्याचा विक्रम मोडत आता नॅट सायवर ब्रंट यांनी WPL मध्ये शतक हे लगावलेलं आहे. पुढील प्रश्न आहे 5वा, प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये एकूण किती वीरांना शौर्य आणि सेवा पदके ही प्रदान करण्यात आलेली आहेत? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे पर्याय अ, 982 जणांना. एकूण 982 जणांना 2026 मध्ये शौर्य आणि सेवा पदके ही नुकतंच प्रदान करण्यात आलेली आहेत. काल एक आपण प्रश्न कव्हर केला होता, भारताच्या शांतताकालीन सर्वोच्च पुरस्कार जो अशोक चक्र पुरस्कार आहे बघा, तर तो कोणास प्रदान करण्यात आला, तर शुभांशु शुक्ला यांना भारताचा शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र हा नुकतंच शुभांशु शुक्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता एक प्रश्न काय आहे, तर एकूण किती वीरांना शौर्य आणि सेवा पदके ही प्रदान करण्यात आली, तर 982 जणांना शौर्य आणि सेवा पदके ही नुकतंच प्रदान करण्यात आलेली आहेत.
या 982 पैकी जी लिस्ट आहे बघा, तर या लिस्टमध्ये आपला महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे 6वा. ICC T20 विश्वचषक 2026 मध्ये बांगलादेशच्या जागी कोणता संघ हा खेळणार आहे? आता का खेळणार आहे त्याचं कारण देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. याचं उत्तर सांगण्या अगोदर थोडीशी माहिती पाहूया. बांगलादेश हा जो काही संघ आहे बघा, तर त्याने आपल्या भारतामध्ये खेळण्यास नकार दिला. जसं आपण पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तान देशामध्ये खेळण्यास नकार दिला होता बघा, तसंच काही बांगलादेशने देखील आपल्या भारतामध्ये खेळण्यास नकार दिला, परंतु ते ICCला मान्य नव्हतं. ICCने सांगितलं जर खेळायचं असेल तर आपल्याला भारतातच खेळावं लागेल, अन्यथा या वर्ल्ड कपमधून आपल्याला बाहेर व्हावं लागेल. त्यासाठी त्यांनी निर्णय घेतला आणि तो येणाऱ्या जो काही T20 विश्वचषक आहे बघा, जो आपल्या भारत आणि श्रीलंका देशामध्ये होणार आहे, तर त्यामधून तो बाहेर निघालेला आहे. त्याच्या जागी आता पर्याय ड स्कॉटलंड हा जो काही देश आहे बघा, तर तो खेळणार आहे. थोडेसे 2-3 पॉईंट्स कव्हर करून घेऊया. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी लक्षात ठेवायचं आहे. तर या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जेव्हा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली बघा, तर त्यावेळी भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. तर भारताचे जेवढे काही सामने झाले तर ते सगळे UAE या देशामध्ये आयोजित करण्यात आले होते. तसे महिलांचा जो काही विश्वचषक पार पडला तर त्यामध्ये देखील पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंका देशामध्ये खेळवण्यात आले होते. आणि आता पुरुषांचा जो काही T20 विश्वचषक आहे, ज्याचं आयोजन देखील आपल्या भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान होणार आहे, तर त्यामध्ये देखील पाकिस्तान संघाचे सर्व सामने हे आपल्या भारतात न खेळवता श्रीलंका या देशामध्ये खेळवण्यात येणार आहेत. आणि तसंच बांगलादेशला देखील हवं होतं, त्याला देखील आपल्या भारतामध्ये खेळायचं नव्हतं आणि त्यांनी तसं ICCला सांगितलं होतं, परंतु ICCने सांगितलं जर आपल्या भारतामध्ये खेळायचं असेल तर तुम्ही T20 विश्वचषक खेळू शकता, अन्यथा आपल्याला यातून बाहेर पडावं लागेल. त्या कारणास्तव आता बांगलादेश हा ICC T20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडला असून त्याच्या जागी आता स्कॉटलंड या संघाला स्थान हे देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे 7वा. ॲट होम कार्यक्रम हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय ब राष्ट्रपती भवन. राष्ट्रपती भवन या ठिकाणी ॲट होम कार्यक्रम हा नुकतंच पार पडलेला आहे, ज्यामध्ये देश विदेशातील मान्यवरांची उपस्थितीही या कार्यक्रमामध्ये झालेली होती. या कार्यक्रमामध्ये ईशान्येकडील राज्यांची समृद्ध संस्कृती, पाककृती आणि कला यांना विशेष महत्त्व हे देण्यात आले होते. पुढील प्रश्न आहे महत्त्वाचा, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. नुकतंच निधन झालेले इंद्रजित सिंह बिंद्रा हे कोणत्या कालामध्ये BCCIचे अध्यक्ष होते? तर BCCIचे अध्यक्ष होते इंद्रजित सिंह बिंद्रा. आता कार्यकाळ त्यांचा विचारलेला आहे, तर ते 1993 ते 1996 1993 ते 1996 या दरम्यान BCCIचे अध्यक्ष होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, ज्याला आपण BCCI म्हणतो, याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? मिथुन मन्हास आहेत बघा, मिथुन मन्हास. 1993 ते 1996 या काळामध्ये इंद्रजित सिंह बिंद्रा हे होते, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे 25 जानेवारी 2026 मध्ये. थोडीशी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. BCCIचे अध्यक्ष होते 1993 ते 1996 दरम्यान. त्यांना IS बिंद्रा म्हणून ओळखले जाते. 1978 ते 2014 पर्यंत ते पंजाब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. कोणत्या काळात? तर 1978 ते 2014 पर्यंत. जेव्हा शरद पवार हे ICCचे अध्यक्ष होते बघा, तर त्यावेळी बिंद्रा हे त्यांचे प्रमुख सल्लागार होते. आता शरद पवार कोणत्या काळामध्ये ICCचे अध्यक्ष होते? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. जेव्हा ते होते तेव्हा बिंद्रा त्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहत होते. 2015 मध्ये मोहालीतील PCA स्टेडियम आहे बघा, PCA स्टेडियम, तर याचं नाव हे बिंद्राच्या नावावरून पंजाब क्रिकेट असोसिएशन IS बिंद्रा स्टेडियम असे ठेवण्यात आले होते. जेव्हा IPL सुरुवात करायची होती बघा, तर त्या IPL निर्मितीमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले होते आणि नंतर ICCचे प्रमुख सल्लागार देखील ते राहिलेले होते. यावर एखादा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. जेवढी माहिती आपण या ठिकाणी कव्हर केली आहे त्याच माहितीपैकी प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जाईल. ही झाली माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन.
पहिला प्रश्न होता, नुकतंच निधन झालेले सर विल्यम मार्क टोली खालीलपैकी कोण होते? तर ते होते बघा ब्रिटिश पत्रकार ज्यांचं नुकतंच निधन झालं आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय सैन्याने किती किमी सीमेमध्ये लक्ष्मण रेखा आखलेली आहे? पर्याय ब 35/3 किमी सीमेमध्ये लक्ष्मण रेखा ही आखलेली आहे. पुढील प्रश्न आहे, मदर ऑफ ऑल डील मुक्त व्यापार करार खालीलपैकी कोणामध्ये झाला? तर भारत आणि युरोपियन युनियन या दोघांमध्ये मदर ऑफ ऑल डील हा मुक्त व्यापार करार झाला आहे. पुढील प्रश्न आहे, WPL इतिहासातील पहिले शतक कोणी झळकावलेले आहे? तर पर्याय अ नॅट सायवर ब्रॉन्ड ज्या MI संघाच्या आहेत, तर यांनी महिला प्रीमियर लीग किंवा WPL मधील पहिलं शतक हे ठोकलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, 2026 मध्ये एकूण किती वीरांना शौर्य आणि सेवा पदके ही प्रदान करण्यात आली? तर एकूण 982 जणांना 2026 मध्ये शौर्य आणि सेवा पदके ही प्रदान करण्यात आलेली आहेत. पुढील प्रश्न आहे, ICC T20 विश्वचषक 2026 मध्ये बांगलादेशच्या जागी कोणता संघ हा खेळणार आहे? तर स्कॉटलंड हा संघ खेळणार आहे बांगलादेशच्या जागेवर. पुढील प्रश्न आहे, ॲट होम कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? तर राष्ट्रपती भवन या ठिकाणी ॲट होम कार्यक्रम हा पार पडला आहे. आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे, नुकतंच निधन झालेले इंद्रजित सिंह कोणत्या काळामध्ये BCCIचे अध्यक्ष होते? तर ते 1993 ते 1996 या दरम्यान BCCIचे अध्यक्ष होते. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले JNR भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.